नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी IQ मध्ये. आज आपण बघणार आहोत की MPSCने एक नोटिफिकेशन जारी केले. त्यामध्ये त्यांनी एकूण 3 परीक्षांचा एकत्र पूर्वपरीक्षा घ्यायची ठरवली आहेत. तर ती कोणती परीक्षा आहेत, त्या परीक्षेचे त्या पद्धतीमुळे काय फायदे होणार आहेत, त्याचे तोटे काय होणार आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. ही आहे MPSCने जारी केलेलं नोटिफिकेशन. तारीख आहे 18 डिसेंबर 2020 रोजी. आता त्यात त्यांनी काय सांगितलं आहे आपण ते बघूया. त्यात MPSCने विषय दिलेला आहे महाराष्ट्र वन सेवा, कृषी व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पद्धतींमधील बदलांबाबत. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ज्यापूर्वी ज्या प्रकारे कंबाईनच्या परीक्षा त्या प्रकारे आता एक नवीन कंबाईनची परीक्षा MPSC आयोग लॉन्च करते. ती कोणती, त्याच्यात कोणत्या परीक्षा ते बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल, वन विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ व गट व संवर्गातील भरतीकरता आयोगाकडून सन 2020 पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. थोडक्यात या 3 परीक्षांसाठी वेगवेगळ्या परीक्षा होत होत्या 2020 पर्यंत, परंतु आता तसे सदर संवर्गाच्या परीक्षेकरिता उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवण्यात येऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. या 3 परीक्षांसाठी 3 पूर्वपरीक्षा 3 वेगवेगळ्या दिवशी होत होत्या. त्यासाठी मुलांकडून 3 वेगवेगळे ॲप्लिकेशन मागवले जायचे. प्रस्तुत तिन्ही परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील विविध पैलूंचा विचार करून तिन्ही संवर्गातील भरतींकरता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा नावाने एकच पूर्वपरीक्षाचे आयोजन करण्यात येईल. आता ह्या 3 परीक्षांसाठी एकच परीक्षा होणार आहे. कंबाईन ग्रुप बीची जशी 3 PSI, STI, ASOसाठी एकच पूर्वपरीक्षा होती, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची वेगवेगळी मुख्य परीक्षा होती. त्याच अनुषंगाने आता ही नवीन कंबाईनची परीक्षा MPSCने सुरुवात करते. त्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या ते एकदा बघून घेऊ. संयुक्त पूर्वपरीक्षा जाहिरातीत अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते यापैकी 1, 2, 3 ही परीक्षांकरता बसू इच्छितात काय याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित परीक्षेकरता उमेदवारांनी दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील पदभरतीकरता अर्ज समजण्यात येतील व त्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरता पूर्वपरीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. थोडक्यात एखाद्या विद्यार्थी तिन्ही परीक्षांसाठी पात्र असेल तर तिन्ही परीक्षांचा फॉर्म भरू शकतो. परंतु इथे आता मुळात अभियांत्रिकीसाठी वेगळी कंटेंट, सिव्हिल इंजिनिअरिंगचा फक्त सिव्हिल इंजिनियर, पण मुळात हे टेक्निकल पोस्ट असल्यामुळे काही क्लिस किंवा काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. ते पुढे त्याचे फायदे पण आहे, काही त्याचे तोटे पण आहे, ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. थोडक्यात प्रत्येक परीक्षेचा कट ऑफ हा त्याच्या कॅटेगरीनुसार त्यातल्या पदसंख्येनुसार हा वेगवेगळा लागेल. ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तर पुढचं आहे पूर्वपरीक्षेच्या निकालाआधी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडे प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गाकरिता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली. थोडक्यात फक्त पूर्वपरीक्षा ही एकच होईल, मात्र मुख्य परीक्षा ही प्रत्येक पदाची वेगवेगळी असेल, हे यामध्ये सांगितलं आहे. चौथा मुद्दा आहे की प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा आयोजना, अभ्यासक्रम इत्यादी बाबीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे, म्हणजे आता ते पूर्वपरीक्षेसाठी जो काही सिलेबस असेल तो आयोग आता सिलेबस हा पूर्वपरीक्षेचा नव्याने जाहीर करेल आणि हे कधीपासून लागू होईल तर हे सर्व बदल 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू होतील. थोडक्यात आयोगाने कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा या सर्वांसाठी एकच पूर्वपरीक्षा घ्यायची ठरवलेली आहेत आणि त्या प्रत्येक पदासाठी नंतर मुख्य परीक्षा वेगवेगळी असेल. आता ह्या कंबाईन टेक्निकल पोस्टसाठी त्याचे फायदे काय, तोटे काय, आपण आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. आता एक कंबाईन एकूण परीक्षा घेतली जाणार आहे, त्याचे काही फायदे पण आहे, त्याचे काही तोटे पण आहे. नेमके ते काय आहेत आपण त्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की आयोगाचा वेळ वाचेल. आता आयोगाला यापूर्वी 3 पूर्वपरीक्षा घ्याव्या लागत होत्या, त्या जागी आता एकच पूर्वपरीक्षा घेईल, म्हणजे आयोगाला एकाच रविवारी काम करावं लागेल. थोडक्यात आयोगाचा वेळ वाटेल, प्रश्नपत्रिका काढण्याचा वेळ वाचेल आणि आयोगामध्ये थोडीशी सुसूत्रता निर्माणाचा आयोगाला जास्त फायदा आहे. एकच पूर्वपरीक्षा घेतल्याने आयोगाचा जास्त फायदा आहे, विद्यार्थ्यांचं खूप जास्त नुकसान आहे, उमेदवारांचे पैशाची बचत होईल.
आता जे उमेदवारांनी 3 फॉर्म भरण्यासाठी 350 रुपये लागायचे, तेच आता एका पूर्वपरीक्षेचे 350 रुपये किंवा जी कॅटेगरीची फी असेल ते भरून ते 3 परीक्षा देऊ शकतील, 3 पदासाठी परीक्षा देऊ शकतील. तिसरा फायदा आहे उमेदवारांचा की एकाच अभ्यासात जास्त पूर्वपरीक्षा पास होतील. आता एखाद्याच्या त्या परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेचा जास्त अभ्यास झाला असेल तर तो तिन्ही परीक्षा पास करू शकतो. पण त्याच वेळेस निगेटिव्ह गोष्ट अशी की एखाद्या मुलाचा काही प्रॉब्लेम झाला असेल, आजारी पडला असेल, घरी प्रॉब्लेम झाला असेल, तर त्यावेळेस त्याच्या परीक्षेला अभ्यास झाला नसेल तर तो एकही पूर्वपरीक्षा पास होणार नाही आणि म्हणजे त्याच्या तिघी संधी वाया जातील. हे कंबाईंड परीक्षा घेण्याचं एक नुकसान आहे. चौथं, आयोगाचं काम कमी होतं. आयोगाचं काम थोडक्यात कमी होतं म्हणजे आयोगाला आता फक्त एकच परीक्षा घ्यायसाठी एकच पेपर तयार करायचा असेल, एकच रविवारी काम करावं लागेल, एकच रिझल्ट लावावं लागेल, त्यामुळे आयोगाचं काम कमी होतं. थोडक्यात कंबाईंड परीक्षा घेतल्याचा सर्वात जास्त फायदा हा फक्त आयोगाला जास्त फायदा होतो. कंबाईंड परीक्षेचा सगळ्यात जास्त फायदा आयोगाचा सगळ्यात जास्त फायदा होतो कंबाईंड परीक्षा घेतल्याने. विद्यार्थ्यांचा खूप तोटा आहे. आता हे पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला कळेल तो तोटा कसा आहे. एकत्रित परीक्षा पद्धतीचे तोटे काय, परीक्षा पद्धतीचे आपण आता तोटे बघणार आहोत की काय तोटे आहेत. एक, पूर्वपरीक्षेचा कट ऑफ वाढेल. ऑब्व्हियसली की पूर्वपरीक्षेचा कट ऑफ कसा वाढेल आता तुम्हाला मी लक्ष देऊ नये का. आता इथं वनसेवा परीक्षा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा. आता जर एखादा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी तो फक्त टेक्निकलचा अभ्यास करत असेल, परंतु त्यांनी पूर्वपरीक्षेचा फॉर्मवर टिक करताना वनसेवा हे टिक केलं आहे, कृषी सेवा हे टिक केलं आहे की नाही, टेक्निकलच्या पोस्टवरही क्लिक केलं, परंतु तो मुळात टेक्निकलचा अभ्यास करत असताना त्यांनी वनसेवेच्या परीक्षेवर जर टिक केलं, मुळात तो मुख्य परीक्षा देणार नाही, पण त्याचा जास्त अभ्यास असल्यामुळे तो पूर्वपरीक्षा पास होईल आणि तो मुख्य परीक्षेसाठी पण पात्र ठरेल. पण त्याच वेळेस एखादा फक्त वनसेवेसाठी पात्र असणारा विद्यार्थी त्या ठिकाणी अपात्र ठरेल, कारण की तिथं नॉट सिरियस कॅन्डिडेटसुद्धा आता मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील. त्यामुळे एकंदरीत विद्यार्थी संख्या वाढेल आणि कॉम्पिटिशन पूर्वपरीक्षेला वाढेल. थोडक्यात आज जे PSIचा कट ऑफ जो कंबाईंड परीक्षेमुळे वाढला आहे त्याला एक कारण आहे, जे मुलं फिजिकली फिट आहे ते देखील PSIच्या पोस्टवर क्लिक करतात आणि त्यामुळे PSIच्या पूर्वपरीक्षेचा कट ऑफ वाढतो. तीच गोष्ट आता टेक्निकलच्या पूर्वपरीक्षेबाबत घडेल. तिसरी, संधी कमी होणं. अगदी बरोबर आहे. यापूर्वी जर 3 पूर्वपरीक्षा वेगवेगळ्या झाल्या असत्या तर प्रत्येकाला 3 संधी मिळाल्या असत्या, परंतु आता एकच संधी मिळेल आणि एका संधीमुळे तुम्हाला ते सोनं करायचं आहे ती वाया घालायची आहे, तुमचा त्यावेळेसचा अभ्यास ठरवेल. परंतु कधी कधी एखादा मुलगा आजारी पडतो, घरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात, काही घडू शकतं, त्यावेळेस त्यामध्ये एक परीक्षेच्या वेळेस अभ्यास झाला नसेल, पण कदाचित एखाद्या महिन्याने पुढची पूर्वपरीक्षा असते तर त्यावेळेस तो अभ्यास करून ती पूर्वपरीक्षा पास करू शकतो. पण आता ती संधी त्याची नाकारली जाईल. त्याला त्या एका संधीमध्ये त्याला 3 परीक्षा पास करायच्या, त्यामुळे त्याला त्या वेळेस अभ्यास करणं गरजेचं राहील. तिसरं, मुख्य परीक्षेला कमी वेळ. ही कसं ते बघून घ्या. आता मुख्य परीक्षेला वेळ कसा कमी मिळेल. आता जे कंबाईनची ग्रुप बीची परीक्षा आहे त्यांना माहीत असेल की PSI, STI आणि ASOच्या मुख्य परीक्षांमध्ये हार्डली 1.5 ते 2 हप्त्याचा वेळ असतो, परंतु आता या सर्व तिथं मुळात सिलेबस सारखा असल्यामुळे ते परीक्षा देणे एकाच वेळेस सोपं जातं. परंतु आता ह्या तिन्ही परीक्षा टेक्निकल असल्यामुळे यांचा मुख्य परीक्षेचा सिलेबसमध्ये बराच अंतर आहे. त्यामुळे एखादा मुलगा वनसेवेला पात्र झाला असेल आणि त्याच वेळेस तो अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेला पात्र झाला असेल, त्यावेळेस त्याला त्या वेळ कमी मिळेल. त्याला ह्या दोघांपैकी एक कोणतीतरी परीक्षा चूज करावी लागेल, त्यामुळे त्याचं नुकसान होईल. तेच जर पूर्वपरीक्षा वेगवेगळ्या असतात तर तेवढाच मुख्य परीक्षेला अजून जास्त वेळ मिळत असतो, तो त्याचं नुकसान कमी होईल आणि हे रिपीट झालं. थोडक्यात जर कंबाईंड परीक्षेचा फायदे बघितले तर फायदे आयोगाला आहे आणि तोटे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे, याविरोधात आयोगाला मेल केले पाहिजे. तुम्हाला हे जर पटलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.